सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. मातेची ही 9 रूपं नवदुर्गा म्हणून ओळखली जातात. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते, आराधना केली जाते. पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री. तर आपण आज या व्हिडिओमध्ये दुर्गा मातेच्या चौथ्या स्वरूपाची म्हणजेच कुष्मांडा देवीची माहिती जाणून घेणार आहोत. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी शुभ रंग कोणता येत आहे, नैवेद्य मातेला आपण कोणता अर्पण करायचा आहे, त्याचबरोबर माळ कोणती बांधायची आहे, या नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचे महत्त्व काय आहे, त्याचबरोबर मंत्र कोणता बोलायचा आहे, याविषयीची तसेच इतर देखील महत्त्वाची माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दुर्गा मातेच्या चौथ्या रूपाचं नाव आहे कुष्मांडा. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असं म्हटलं जातं. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हंड असं म्हणतात. कुम्हांड्याचा बळी तिला अधिक प्रिय आहे आणि या कारणामुळे देखील तिला कुष्मांडा म्हणून ओळखलं जातं. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. या दिवशी साधकाचे मन अधाहत चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा अर्चा केली जाते. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनंच आपल्या स्मित हास्याने या ब्रह्मांडाची रचना केली होती आणि म्हणूनच ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात असून तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या कुष्मांडा देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे आणि तिचे तेज आणि प्रकाशामुळे 10 दिशांना उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या 8 भुजा आहेत आणि म्हणूनच कुष्मांडा देवी ही अष्टभुजा या नावाने देखील ओळखली जाते. तिच्या 7 हातात क्रमश कमंडलू, धनुष्यबाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहेत. 8व्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा सर्व आजार दूर होतो. या कुष्मांडा देवीच्या भक्तीमुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होते, शक्ती मिळते आणि आपल्या आरोग्यामध्ये वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडा देवीची उपासना केल्यानं मनुष्याला सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. त्याला सुखी, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होते आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही कुष्मांडा देवी आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते, आराधना केली जाते आणि त्यानंतर या कुष्मांडा देवीला मालपोह्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. मालपोहा हे उत्तर भारतातील पारंपरिक पदार्थ असून जो गूळ, गहू, साखर, इलायची आणि मीठ तसेच दूध आणि नारळ, दही यांच्यापासून बनवला जातो. मालपोह्यासह तुम्ही दुधापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ या कुष्मांडा देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. तर या नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपल्याला कुष्मांडा देवीला जी माळ अर्पण करायची आहे तर ती माळ आहे केशरी फुलांची. मग केशरी रंगाच्या फुलांची कोणतीही माळ तुम्ही या देवीला अर्पण करू शकता. त्याचबरोबर मंत्र जो आपल्याला म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे ओम देवे कुष्मांडाय नमः. पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, ओम देवे कुष्मांडाय नमः. आपल्याला केशरी रंगाची फुलं अर्पण करायची आहेत, मालपोव्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर मालपोव्यासह दुधापासून बनलेला कोणताही पदार्थ किंवा गोड भजी देखील तुम्ही नैवेद्यात अर्पण करू शकता. आणि जी माळ आपण या कुष्मांडा देवीला अर्पण करणार आहोत, घटाला बांधणार आहोत, तर ती माळ ही आपल्याला झेंडूच्या फुलांची बांधायची आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशीचा शुभ रंग आहे निळा. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण कुष्मांडा मातेची पूजा करतो. जिनं विश्व निर्माण केलं असं सूचित करते ती दुर्गा मातेचा चौथा अवतार असून सर्जनशीलता आणि आनंद दर्शवत असते. ती सिंहावर स्वारी करत असून ती निळ्या रंगाची कपडे परिधान करते. निळा रंग शक्ती आणि स्थिरतेचे प्रतीक मानला जातो. हे प्रतिष्ठा, कृपा आणि राजशाही देखील रंग मानला जातो. या नवरात्रीच्या चौथ्या दिवशी निळा रंग परिधान केल्यानं आपल्याला कुष्मांडा देवीची कृपा होते.
त्याचबरोबर या नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केल्यानं कुष्मांडा देवीची आपल्याला आपल्या कुटुंबाला कृपा प्राप्त होते। मी ज्याप्रमाणे सांगितलेला मंत्र आहे तर तो मंत्र जप आपल्याला करायचा आहे। नैवेद्य म्हणून मालपोवा त्याचबरोबर दुधापासून बनवलेले पदार्थ अर्पण करायचे आहेत। या दिवशी शुभ रंग असणार आहे निळा रंग। आपल्याला झेंडूच्या फुलांची किंवा इतर कोणत्याही केशरी रंगाची फुलांची माळ या देवीला अर्पण करायची आहे, घटाला बांधायची आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला या नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या चौथ्या रूपाची म्हणजेच कुष्मांडा देवी मातेची पूजा करायची आहे, ज्यामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त होणार आहे, आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होणार आहेत, आपल्याला दुर्गा मातेचा कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।